इकडे बघताय का? हा आहे खळस मासा. चला, हा मासा आहे ना, आता साफ कसा करायचा तर याची खवलं काढून टाकायची. हे बघा, इकडे एका माशाचे साधारण आहेत ना 3-6 पीस आपण फ्राय करायला घेतलेत. या आईची एक युनिक पद्धत आहे, मसाला किंवा चिकन अशा पद्धतीने ते मिक्स करते. नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. कशा सर्व माहीत आहेत ना मंडळी, मजेतच राहायला पाहिजे. संध्याकाळचे साधारण 7 वाजलेत, 7च वाजलेत बरं का. एवढा उजेड आहे पण आता दिवस मोठा आहे, त्यामुळं वातावरण पण एकदम क्लीन आहे, पावसाचे दिवस असले तरी पण. तर आज मंडळी गेलेलो आम्ही सहज नदीवरती. तर कॅमेरा नेला नव्हता कारण आज एवढा पाऊस नव्हता. तर मग म्हटलेलं मासे मिळतील की नाही, तर फिशिंग रॉड वगैरे घेऊन गेलेलो. तर मग लकीली आज झालं असं की खडस लागले आणि मग खडस घेऊन आता मी घरी आलो आहे. एक खडस सर्वांना आले. 5-6 जणं गेलो होतो, तर तो शूट करायचा राहिला. जमलं तर आपण उद्या परवा परत जाऊ फिशिंग रॉड घेऊन, म्हणजे फिशिंग रॉडला पण चांगले खडस लागतात. तर आज म्हणजे आपल्या जेवणामध्ये असणार आहे खडस मासा आणि घरातली तांदळाची भाकरी आणि भात डाळ वगैरे. तर गावाकडे आता पावसाळा सुरू झाला की मग चणणीचे मासे आळे, असे मोठे मोठे मासे आळे, हा सगळे मासे पकडणं आलं. मग आपण जाळीने मासे पकडतो, बांधण्यात पकडतो, फिशिंग रॉडने पकडतो, अशा वेगवेगळ्या पद्धतीने मासे स्टार्टिंगचे आता पावसाच्या सुरुवातीला पकडले जातात. तर चला मंडळी, मासा आहे तो तुम्हाला पहिला दाखवतो आणि मग नंतर तो साफ करून घेऊ. गावाकडचं संध्याकाळचं सुंदर असं वातावरण झालं आहे बघा. पावसाचे दिवस आहेत पण पाऊस आज एवढा नाही पडला. रिमझिम मात्र दिवसभर सुरू आहे त्याचं, असं नाही की दिवसभर आला नाही. त्या अवजला तिकडे बघा धुकं आलं आहे. धुकं आलं की असं म्हणतात की पाऊस येणार नाही, तर आत्ता काय पाऊस पटकन येणार नाही. धुकं जेव्हा जाईल त्याच्यानंतर मग पावसाने सुरुवात केली तर करेल. तर मंडळी इकडे बघताय का, हा आहे खळस मासा. हा खडस मासा ॲक्च्युली तसं म्हणतात चांगला असतो आपल्या शरीरासाठी. मासे ॲक्च्युली बऱ्यापैकी चांगले असतात, म्हणजे चिकनपेक्षा मासे. तर हा फिशिंग रॉडला लागलेला मासा, ह्याच्याहून पण अजून 1-2 मोठे मोठे मासे होते. तर ॲक्च्युली झालं आहे काय माहिती आहे का, पाऊस पडला आणि त्याच्यानंतर नदीतलं जे पाणी आहे ना, ते अजून त्या प्रमाणात झालं नाही आहे. तर मासा चढला पण तेवढंच उतरला पण, आणि आता पाऊस पडायची वाट बघतो. एकदा का पाऊस पडला त्याच्यानंतर हे असे मासे आहेत ते मग वर चढतात, मोठे मोठे मासे. तर ॲक्च्युली हे मासे आपण सध्या आता काय पकडत नाही, आता शक्यतो हे चढणीचे मासे असतात. तर आज सहज गेलेलो, त्यामुळे मग कॅमेरा वगैरे पण नेता नाही आला. तर सहज गेलो, एक राऊंड मारला, तर मग फिशिंग रॉडला मासे लागत आहेत. जर जमलं ना तर उद्या परवा आपण एकदा परत कॅमेरा घेऊन जाऊ, मग फिशिंग रॉडला जे मासे लागतात ना ते पकडण्याची जी काय धमाल आहे ती पण करूया. तर आता ॲक्च्युली खडस मासेचं आहे की खवलं वगैरे असतात, हे प्रॉपर काढावी लागतात आणि त्याला वेळ जातो. तर आता एक खवलं काढून घेऊ, त्याच्यानंतर बघू शिजवायचं की फ्राय करायचा. तर चला मासा साफ करायला या. साधारण 1 फुटाचा मासा आहे, बऱ्यापैकी मोठी साईज आहे. हे बघा, आपल्या 2 विधी लगबग आहेत, असा एवढा मोठा मासा आहे. चला पटापट साफ करून घेऊया. ही खवलं काढायला वेळ जातो, ती काढली की मग मासा कसा कटिंग करायला बरा पडतो. चला, हा मासा आहे ना, आता साफ कसा करायचा तर याची खवलं काढून टाकायची. हे बघा, मुरावली घेतले, ते मुरावलीला असे केले ना की खवलं निघतात व्यवस्थित. हे बघा, या बाजूने असे निघत आहेत ना, खवलं पूर्ण काढून टाकायचे. इकडे बघताय का, हा मासा पूर्ण आता खवलं काढून झालेत. आता याची आपण बारीक बारीक कटिंग करू, म्हणजे बारीक बारीक पीस करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग ते बनवून घ्यायची. मस्त याची रेसिपी बनवूया आज, खडस माशाची खास रेसिपी.
खडस मासा मस्त कापून झाला आहे बघा, छान पद्धतीने कापलं आहे. आता ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचा, त्याच्यानंतर मग रेसिपी बनवूया. चला म्हणजे खडस मासा छान पद्धतीने कापला आणि त्याच्यानंतर फ्रेश वगैरे मस्त झालो आहे. तर ॲक्च्युली लाईट ये जा करते गावाकडे, हा मोठा प्रॉब्लेम आहे सध्या, कारण पावसाळ्याच्या दिवसात आहेत ना हे इशू चालतात. तर आता मासा कापूनचा झाला आहे. आई आता छान पद्धतीने स्वच्छ धुवून घेईल आणि त्याच्यानंतर मग थोडं फ्राय करूया आणि 4-5 पीस वगैरे शिजवून पण घेऊ, कारण हा मासा शिजवल्यावर पण चांगला लागतो, फ्राय केल्यावर पण चांगला लागतो. तर 10-1 पीस आहेत, त्यातले थोडे फ्राय करून थोडे शिजवून घेऊया. या बाजूला इकडे जे पीस होते ते आता आईने स्वच्छ धुवून घेतलेत. तर आता ह्याच्यातले 3-4च शिजायला टाकू, बाकी फ्राय करूया. डोक्याचा भाग आहे ना तो पण शिजत घालू. इकडे एका माशाचे साधारण आहेत ना 3-6 पीस आपण फ्राय करायला घेतलेत आणि त्याच्यानंतर इकडे 3 पीस आणि हा डोक्याचा भाग असे 4 पीस, म्हणजे साधारण 10 पीस झाले. तर पहिलं मच्छी फ्राय करायला घ्यायचे, त्याचे मसाले वगैरे लावून घेऊ. मिरची पावडर, बाहेर पाऊस बारीक बारीक आहे आज, एवढा पाऊस पडला नाही. चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद. तर इकडे माशांना मसाले लावून घेतलेत. खडस मासा खूप चविष्ट मासा आणि हे कोकम ते कोकमचा भाग. ॲक्च्युली अजून बारीक बारीक पीस करता येतात. ॲक्च्युली झालं की आपल्याकडे तसं कोयता पाहिजे प्रॉपर, मग कोयता असेल ना तर मग एकदम बारीक पीस करता येतात. थोडेसे जाडसरच पीस आहेत. आणि हे मासे खाताना थोडे आरामात खायचे, बारीक बारीक काटे असतात बरेच, की जेवढा चविष्ट मासा तेवढा काटे पण असतात. कर्ली मासा कसा तेवढे काटे नसतात कर्ली माशासारखे, पण बारीक बारीक काटे असतात बऱ्यापैकी. आज मच्छी फ्राय करताना थोडंसं रव्याचं कोटिंग पण लावतो आहे आपण. तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं मसाला ॲड करायचा, म्हणजे मग त्या कोटिंगला पण चव येते चांगली. प्रॉपर मिक्स करून घ्यायचं. या बाजूला इकडे तवा ठेवला आहे आणि ही आपली गावाकडची चूल. तर मस्त असा खडस मासा फ्राय पहिला बनवून घेऊ, त्याच्यानंतर मग शिजवूया. मसाले इकडे प्रॉपर लागलेत ऑलरेडी. अंडी पण आहेत वाटतं, अंडी आहेत. तर इकडे रव्याची कोटिंग चांगली सर्व बाजूने लावून घ्यायची आणि मग तव्यावरती फ्राय करून घेऊ. 6 पीस आहेत, मला वाटतं 6 बसतील नाही पूर्ण, 6 पीस बसतील. यावेळी जरा मासा साप बाहेरच गेला निवांतमध्ये पटापट. आणि मग कसं आता आई मच्छी बनवून घेते. तर 6 पीस आहेत, तर एका वेळेला होतील, कारण तवा आहे तो बऱ्यापैकी मोठा आहे. हा आता आणला आहे, म्हणजे कसं जेणेकरून फ्राय करण्यासाठी सेपरेट तवा असलेला बरा. बेडकं ओरडतात. तर इथे एक आहे बेडूक, तो मोठ्याने ओरडत नाही, शांत आहे जरा. या बाजूला ओरडते. दोन्ही बाजू चांगल्या पद्धतीने एकदम शेकवून घ्यायच्या. हे बघा, एक बाजू मस्त लालसर झाले, तर बाकीचे पीस पलटून घ्यायचे. यावर्षीचा पहिला खडस मासा नाही, फिशिंग रॉडला पकडला म्हणून, नाहीतर ते नंतर गळाने लावायला अजून टाईम आहे. ते फिशिंग रॉड बोलतात, गळत असतो, तुला खाणं लावायचं आणि टाकायचं पाण्यात, ते खाणं खायला येतात ना. लाईट गेली, आता बेडूक आवाज करायला लागलाय परत. एक 5-5 मिनटं साधारण तरी पलटी मारायचं पाहिजे असेल तर. मग
चांगले लालसर करून घ्यायचे. थोडेसे जाडे पीस केले त्यामुळं आपल्याला वेळ जातो आहे. पातळ पीस केले मच्छीचे की जरा पटकन फ्राय होते. चला, खडस मासा आता फ्राय केला आहे. फ्राय छान पद्धतीने पूर्ण झाले की त्याच्यानंतर मग शिजवूनसुद्धा घेऊ. आजच्या जेवणामध्ये खास बेत आहे, मस्त एकदम. कारण खडस मासा यावर्षी लवकर खातो आहे. दरवर्षी साधारण आपण चढणीचे मासे वगैरे संपले की नंतर पकडतो, ते पण गळ लावून. आज फिशिंग रॉडने मासे पकडलेत तर त्याला लवकर खायला मिळत आहेत. आणि खूप चविष्ट माशापैकी एक हा खडस मासा असतो. तर चला मंडळी, आता मासे फ्राय झाले की मग शिजवून घेऊ आणि मग रात्री जेवूया. लाईट ये जा करते, तो थोडा प्रॉब्लेम आहे, पण ठीक आहे, चालायचं. गावाकडे आता पावसाळ्याच्या दिवसात लाईटीचे हे इश्यू असतात, कॉमन असतात. हे मान्य करून पुढे जायचं. आणि यावर असं काय सोल्युशन खास निघालेलं नाही. चला, मच्छी फ्राय झाले आहे. खडस मासा मस्त फ्राय केला आहे आईने. आता याला ठेवलेलं आहे बाजूच्या चुलीवर. आणि इकडे आपल्याला खडस मासा शिजवून घ्यायचा आहे. या बाजूला इकडे 4 पीस आपण घेतलेत शिजवण्यासाठी. याच्यामध्ये हळद, ही मिरची पावडर, आपला गडशीबंधू मसाला आणि चवीपुरतं मीठ. आज कोकम टाकलं आहे कारण आंबा संपला. घरी आंबा नाही आहे, आणायला लागतील उद्या. जंगलात गेल्यावरती आंबे आहेत अजून अवेलेबल. पाठीमागे बेडकांचा नॅचरल आवाज येतोय. या बाजूला इकडे लसूण टाकले. हा आईने वाटलेला गोडा मसाला. गोडा मसाला टाकला ना की जेवणाची चव अप्रतिम. त्याच्यामध्ये मच्छी आणि मटणाची चव तर जास्तच वाढते. त्याच्यामध्ये हे आपण जे मिक्स केलेले आहेत मसाले वगैरे, तर हे खडस मसाला. या आईची एक युनिक पद्धत आहे. मसाला किंवा चिकन अशा पद्धतीने ते मिक्स करते. आता याच्यामध्ये साधारण जेवढे मासे आहेत तेवढं पाणी ॲड करून घ्यायचं. चला, आता थोड्या वेळात खडस मासा इकडे शिजेलसुद्धा आणि इकडे ऑलरेडी फ्राय पण आहे. तर मग रात्रीच्या जेवणामध्ये आज खास खडस माशाचा बेत असणार आहे. थोड्या वेळामध्ये जेवू. लाईट अजून आलेली नाही आहे. हे बघा, इकडे टॉर्चवरती आपला पपई बघा कसा दिसतो मस्त. आणि पूर्ण इकडे अंधार पडला आहे. कोणाची तरी कुठेतरी लाईट दिसते, अदरवाईज नाही. मस्त कळलं आहे बघा. थोड्या वेळात जेवूया. चला, भाकरी झाली मग जेवूया. लाईट येणार की नाही काय माहिती नाही, खबर नाही. बराच वेळ झाला. मग अशी मच्छी बनवतानाच लाईट गेले, तर ते आता कुठं गायबच आहे. आली रे? अरे परत गेली. आली आणि परत गेली बोलता बोलता. खरं नाही. येईल म्हणजे बोलते मी हाय हाय येते. रात्रीच्या जेवणात मस्त गरमागरम भाकरी असणार आहे तांदळाची. इकडे मच्छी फ्राय, यावं इकडे मच्छी शिजते.
चला, इकडे भाकरी, इकडे मच्छी आणि भात तर वगैरे झालाय पहिलाच. पावसातून लाईटचं थोडं मॅटरच असतं गावाकडे. कधी कधी एक वेळ अशी येते नाही, 4-5 दिवस लाईट नसते. हां. वर्षातून पावसातले एखादा अशी वेळ येते लाईट नसते. मग उगले मस्त टम अशी. चला, आता जेवण तर झालं आहे, जेवूया. लाईट यायची वाट बघू थोडी, अदरवाईज काय ठीक आहे. चार्जिंग बल्ब आहेत आपल्याकडे, त्यामुळे काय टेन्शन नाही. गावाकडे मी आलो की शक्यतो मग आम्ही 8:30-9ला जेवतो. नाहीतर आई रोजची 8ला जेवत असेल ना. 8ला जेवून 9 वाजेपर्यंत झोपते आई. मी आल्यानंतर शक्यतो तरी पण मी प्रयत्न करतो लवकर जेवण्याचा, तरी पण 8:30 पावणे 9 वगैरे जेवायला होतात. आणि झोपायला 9:15 9:30. थोडासा वेळ इकडे तिकडे होतो. तुझा फोन आला ना, हां, मी असता घरातलं बाहेर ते कधी कधी लागतच नाही तुझा. नेटवर्क नसलं की मग फोनला प्रॉब्लेम होतो. नाही तर आईला शक्यतो रोज 7-7:30ला फोन करतो मी. चला म्हणजे रात्रीचे 9:15 वाजलेत. तर लाईटचं थोडं वाट बघत होतो आम्ही, पण लाईट काय आली नाही. तर आता जेवून घेऊ, कारण लाईटीची काय गॅरंटी नाही, कधी येईल कधी नाही. कारण गावाकडे कधी कधी लाईट गेली ना, आता रात्रभर पण जाईल, डायरेक्ट उद्या सकाळीच येईल. इकडे जेवणामध्ये खडस मासा फ्राय आहे, भात आणि तांदळाची भाकरी. शिजवलेला खडस मासा नंतर घेऊ. या म्हणजे खडस मासा खायला या, खास रात्रीच्या जेवणाचा बेत. या म्हणजे जेवायला या. मस्त झालं आहे. आणि याबद्दल इकडे आई आहे. तर खडस मासा आहे ना, खाताना थोडीशी काळजी घ्यायची. बारीक बारीक काटे वगैरे असतात, तर एवढे नसतात पण काटे असतात. त्यामुळे आता जरा निवांत जेवतो आणि जेवल्यानंतर भेटतो तुम्हाला. चला म्हणजे मस्त जेवण झालेलं आहे. लाईट काय आली नाही, तर मग लाईटीची वाट बघत बघत बसलेलो, पण लाईट आलीच नाही. आज म्हणजे खास आपण खडस मासा आणला होता फिशिंग रॉडने पकडून. तर मजा आली, ॲक्च्युली भरपूर मजा आली. मासे तर भरपूर लागत होते आणि कमसे कम 10-12 तरी मासे पकडलेले आम्ही या साईजचे. 2 मोठे होते, बाकी लगभग या साईजचे होते. तर लवकरच कॅमेरा घेऊन पण जाण्याचा प्रयत्न करेन. आज झालं काही कॅमेरामध्ये चार्जिंग नव्हती, बॅटऱ्या सगळ्या चार्जला होत्या आणि दिवसभर पण लाईट ये जा करत होती. तर मग कॅमेरा मग काही घेतला नाही. म्हटलं पटकन असेच जाऊन येऊ, कारण आम्हाला अशी काही गॅरंटी नव्हती की मासे लागतील. पण मासे लागले. बघू उद्या परवा वगैरे गेलोच तर व्हिडिओ वगैरे करेन. तर रात्र झाले म्हणजे चार्जिंगचे बल्ब असल्यामुळे थोडा प्लस पॉईंट आहे नक्कीच, की घरात असं काळोख वाटत नाही, चांगला उजेड वाटतो आहे. तर चला आता थोडा वेळ बसतो. लाईट आली तर ठीक, नाही तर मी पण झोपून जाईन. कारण लॅपटॉप पण ऑलरेडी एक्सपोर्टला बाहेर टाकली, ती अडकली. कारण लॅपटॉप झाला लाईट मगापासून गेले, ते आले नसल्यामुळं मग एक्सपोर्ट फाईल पण अडकले. तर आता लाईट आली तर ठीक आहे, अदरवाईज मग झोपून जायचं. नाईलाज असतो, काहीच नाही, शांत राहायचं. असो, चला म्हणजे तात्पुरतं स्वरूपात इथे थांबूया. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. आणि म्हणजे हो, खडस मासा तुम्ही कधी खाल्लात की नाही नक्की सांगा. काही जण याला खडस म्हणतात, काही जण खडशी म्हणतात. अशा प्रकारे याला बरेचसे नावं आहेत. चला, बाय बाय.